मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याने ठोकल्या आपल्या बॅटमधून 25 धावा, नाव आहे इंद्रपाल तरे. इंद्रपाल आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. भरपूर चांगली फलंदाजी त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाली. चला इंद्रपाल तरी आपण लवकरात लवकर या मॅन ऑफ द मॅच साठी. पुढच्या मॅचला देखील आपल्याला सुरुवात करायची आहे. 25 धावा ज्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाल्या तो ठरलाय या मॅचचा हेरो. आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देऊया. प्रथम मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी, जी ट्रॉफी आम्हाला लवेश नरेश पाटील यांच्या स्मरणार्थ नरेश सोंग्या पाटील यांनी स्पॉन्सर केली आहे. मी इंजिनियर विशाल पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्यायची आहे. त्यानंतर पैठणी आहे जी आम्हाला स्वर्गीय गणेश भोईर यांच्या स्मरणार्थ दिनेश भोईर यांनी स्पॉन्सर केली आहे. संतोष गोरे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते पैठणी द्यायची आहे. त्यानंतर माजी उपसरपंच भरत पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्रेशर कुकर द्यायचं आहे, जे आम्हाला कुसुम हनुमान थोले यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर झाला आहे. त्यानंतर चॉकलेट बॉक्स आहे भरत पाटील साहेब आपण द्यायचा आहे. ऋषभ शेट यांनी ते स्पॉन्सर केलंय शिनर्जी फूड्स. त्यानंतर कॅप देखील आहे, कॅप देखील आपण देऊया. वेल प्लेड इंद्रपाल तरे. पुढील मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील आणि वळूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. एक अजून चांगली फाईट तुम्हाला पाहायला मिळेल. दामणगाव विपक्ष दापोडे आणि मॅचची सुरुवात ऐकूया संदेश पाटील यांचा गोड आवाज. सामन्याला सुरुवात होत आहे. इथे उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. एका बाजूला टीम वीर तानाजी दापोडे टीम आपली तयारी करताना मैदानाच्या मध्ये जरी नाणेफेकी हरलेली आहे दापोडे टीम संघाने, मात्र जे ज्यांना हवं होतं ते फिल्डिंग त्यांना मिळालेली आहे. अभिनंदन संतोषदादा पाटील यांनी करून दाखवलं, कारण त्याने आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सकाळी चांगला खेळू, 2 मॅचेस आम्ही लवकरात लवकर जिंकण्याचा प्रयत्न करून 2 मॅचेस जिंकलेले आहे. संतोष पाटील कॅप्टन आहेत. खूप चांगला खेळ त्यांचं पाहायला मिळाला. सकाळी आल्याला त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही सुरुवातीच्या 2 मॅचेस आम्ही जिंकणार आहोत. तिसरी जेव्हा तुम्ही मैदानात तेव्हा, आता नाही, जेव्हा टॉस होईल तेव्हाच आम्ही समजू. चला, श्याम स्पोर्ट धामणगाव आपली सलामीची जोडी आपण मैदानाच्या मध्ये पाठवून द्यायची आहे. अभिनंदन के करून दाखवलं संघाने, ज्या प्रकारे उल्लेख झाला होता. चला, सलामीची जोडी मैदानाच्या मध्ये
नक्कीच लकी ड्रेसिंग घालून आलेले आहेत आज वीर तानाजी दापोडे टीम. पाहूया, लक फॅक्टर असणं देखील फार महत्वाचं आहे टीमकडे. नियम आहेत या स्पर्धेचे, नियम पोहोचवत आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन लक्षात घ्यायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये वॉटर बॉक्स बनवण्यात आलेला आहे. पाणी विथ कोल्ड ड्रिंक्स आहे. तुम्ही पंचांना विचारा, लगेच आता वॉटर बॉक्स खोलला जाईल आणि मैदानाच्या आतमध्ये कोणीच पाणी घेऊन जाणार नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. आणि 30 सर्कल कंपल्सरी क्रॉस करणं फार महत्वाचं आहे. एखादा फलंदाज आउट होतो तर. सामन्याला इथे सुरुवात. खेळाडू कक्षामध्ये खुर्च्यांची व्यवस्था करायची आहे. नक्कीच जे प्रेक्षक मला तरी वाटतं खेळाडू कक्षामध्ये बसलेले आहेत त्यांनी खुर्च्या द्यायच्या आहेत खेळाडूंना. सामन्याला सुरुवात करायची, वेळ फार होते. आज एक मॅच एक्स्ट्रा आहे. सलामीची जोडी वसंत आणि संतोष अशी ही जोडी सध्या खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाजीमध्ये नेहमीप्रमाणे फ्रंटलाईन गोलंदाज राजू पाटील आपली तयारी करताना आपण पाहतोय. आज वीर तानाजी दापोडे संघाचे सर्वचे सर्व खेळाडू उपस्थित झालेले आहेत, कारण की स्पर्धा मोठी आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय श्याम पाटील कॅप्टनने घेतलेला आहे. आणि वीर तानाजी दापोडे संघाला जे हवं होतं फिल्डिंग, ती फिल्डिंग मिळाली आहे. तर पाहूया सुरुवात कोणत्या प्रकारची इथे केली जाते. भिवंडी ग्रामीण पोटी प्लस संघटनेच्या माध्यमातून सर्व संघांना या स्पर्धेमध्ये खेळताना आपण बघत आहोत. इथूनच संघटनेची सुरुवात झाली होती आणि पुन्हा एकदा आपण याच मैदानावर 2025 मध्ये आपण पाहतो एक मोठ्या स्पर्धेमध्ये. राजू पाटील फ्रंटलाईन गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज आहे. पॉवर प्लेचा हा पहिला चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज वसंत. 9 स्ट्राईकला संतोष. पंचांकडून ग्रीन सिग्नल येतोय, मॅच ऑन. फिल्डिंग जर बघितलं आपण तर 4 खेळाडू लावण्यात आलेले आहेत. ऑफ साईडला एक स्ट्रेट ड्राईव्ह आहे. मिड ऑफवर एक्स्ट्रा कव्हर कुंदन पाटील साहेबांना आपण पाहतोय. कव्हर गली पॉइंट आणि शॉर्ट थर्डमॅन आहे. ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेग. पहिला चेंडू सुंदर असा हा क्लास पाहायला मिळतोय. गॅप मधून चेंडू चाललाय, येतोय पहिला पॉवर प्लेचा चौकार. चेंडू अगदी मिडल झालेला आहे आणि चौकाराने आपल्या संघाचा खाता खोलताना आपण पाहतोय. गोलंदाज राजू पाटील. पुढचा चेंडू लोअर फुलटा चेंडू टर्न केले. चेंडूला मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत. फिल्डिंग चांगली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता. आता दापोडे टीम संघाच्या गोलंदाजासाठी एक सुवर्ण संधी आहे. विकेटचे हॅट्रिक जर घेत आहेत तर 1000 रुपयाचा पारितोषिक आहे आणि लागोपाठ जर 2 विकेट आपण घेत आहेत तर 500 रुपयाचा पारितोषिक आहे सन्माननीय भरत पाटील साहेबांच्या माध्यमातून. पहिला चौकार आणि त्यानंतर सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. एक मोठा फटका, एक क्लासिकल ड्राईव्ह पाहायला मिळाला. राजू पाटील शॉर्ट बॉल समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. दुर्वा आहे, झेल सुटणार नाहीये आणि पहिला विकेट इथे खात्यामध्ये जमा होतोय राजू पाटीलच्या. बॅटर आउट. सन्माननीय प्रकाश मडवी साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. कम्मालीचा कमबॅक पाहायला मिळतोय. संतोष खाताही न खोलता तंबू मध्ये परतलाय. मोठा झटका लागलाय असंच म्हणूया आपण. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर रामा गेलाय. चांगला खेळ सादर करावा लागेल. रामा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. आई गावदेवी पूर्ण आणि शेलूमाता वल बिग मॅच यानंतर देखील. पुन्हा एकदा सुंदर असा हा ड्राईव्ह. कुंदन पाटील अतिशय सुंदर फिल्डिंग. पायाने चेंडूला थांबवण्याचा प्रयत्न नक्कीच झाला. तिथे धावा वाचवला गेला असं म्हणूया आपण, कारण की सोपं नाहीये जेव्हा पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण फिल्डिंग करताय
मग आपल्या दुरून चेंडू जर सीमेच्या दिशेने जात असेल त्याला आपण पायानेच अडू शकता. तसंच हा खेळ सध्या कुंदन पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावा झालेल्या आहे धाव फलकावर 6 धावा 1 गडी बाद. ओ दांडीगुल बोल्ड, दुसरा विकेट आलाय म्हणजे 500 रुपयाचा पारितोषिक पटकवला गेलाय राजू पाटीलच्या माध्यमातून. बॅटर आउट. राजूचे प्रयत्न असतील, शेवटचा चेंडू बाकी आहे षटका दिन. यस 500 रुपये लागू आहेत तरी देखील भरत पाटील सांगतायत. यस पहिली वॉर्निंग दिलेली आहे बॅटिंग करणाऱ्या संघाला, कारण की 30 सर्कल कंपल्सरी क्रॉसिंग करणं फार महत्वाचं आहे. मी अगोदर मॅच सुरू होण्या अगोदर देखील अनाउन्समेंट केला होता. राजू मात्रे नवीन बॅटर मैदानात मध्ये. आपण पाहता सरपंच उपसरपंच चषक 2025 आयोजक आहेत आई गावदेवी सोनाली टीम. आज आई गावदेवी सोनाली टीम संघाने 2 सामने जिंकलेले आहेत. कॅप्टन संतोष पाटील भरपूर खुश आहेत. त्याने जो उल्लेख केला होता की सुरुवातीच्या आम्ही 2 मॅचेस नक्कीच जिंकण्याचा भरपूर प्रयत्न करू आणि ते प्रयत्न त्याने इथे केला गेलाय. राजू पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटा चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे. थोडासा थ्रो वाईट आला होता मात्र राजू पाटील याने कलेक्ट केलेला आहे थ्रोला. तर पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत. अल्पेश गायकवाड सांगत आहे की 7 धावा आणि 2 गडी बाद झालेले आहे श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचे. एक चांगली सुरुवात वीर तानाजी दापोडे संघाची आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये असंही नेहमी म्हटलं जात आहे. पॉवर प्लेचा षटक जो राजू पाटील यांचा असतो त्याच्यामध्ये विकेट येत असतात आणि 2 विकेट आज घेतलेल्या आहेत. एक चांगली स्थिती निर्माण केली आहे दापोडे संघासाठी. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन. हेमंत भोईर गोलंदाज षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. आता नॉन पॉवर प्ले असेल सर्व क्षेत्ररक्षक डीप मध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळतील. ध्रुवाला आपण पाहतोय हळूहळू शॉट थर्डमॅनच्या दिशेने फिल्डिंग पोझिशन मध्ये येताना पाहतोय. विकेट किपर राजू पाटील विकेट पासून दूर आहे. पहिला चेंडू षटकातील दुसऱ्या षटकाला सुरुवात आणि बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय राजू मात्रे. ऑफ स्टिकच्या लेंथ लाईन मध्ये हा चेंडू टाकला गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू इथे पाहायला मिळत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळत आहे हेमंत भोईरच्या माध्यमातून. अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये. हेमंत भोईर एक चांगला गोलंदाज आहे. तीच थोडी चर्चा करताना नो स्ट्राईकचा फलंदाज रामा आपण पाहतोय राजू सोबत, कारण की व्हेरिएशन भरपूर आहे गोलंदाजाकडे. हेमंत पहा लगेचच थोडीशी गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळाला. थोडासा स्लो केला चेंडू. एक छोटी धाव कंप्लीट केली गेली आहे रामा आणि राजूच्या माध्यमातून धावा झालेल्या आहे. धाव फलकावर 8 धावा. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. हेमंत भोईर गोलंदाजी करत आहे. फुटवर्क चेक केला होता मागच्या चेंडूवर बॅटर राजू मात्रेचं. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करताना पुन्हा एकदा लेग कटर चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. फिल्डिंग चांगली आहे. फक्त एकच धाव. एक धाव फार महत्वाचा आहे. श्याम स्पोर्ट धामणगाव संघ नक्कीच ते पूर्ण करतायत. मात्र तुम्ही प्रथम फलंदाजी करताय, टार्गेट सेट करायचं तर तुम्हाला मोठे पटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा समोर खेळायचं होतं मात्र शेवटच्या मोमेंटला बॅटची एज घेऊन आता चेंडू गलीमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने. थ्रो चांगला आहे. फलंदाज थांबणार नाही. अजून एक धक्का लागलाय. राजू देखील तंबू मध्ये परतताना. तिसरा खेळाडू बाद झालेला आहे. तिसरा विकेट गमावलेला आहे ते श्याम स्पोर्ट धामणगाव संघाने. हेमंत भोईर चांगली कामगिरी करताना आपल्या गोलंदाजीमध्ये.
किशोर नवीन फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. डावखुरी हाताचा फलंदाज आपण पाहतोय. धावा झालेला आहे धावपलकावर 10 धावा. हेमंत चांगली कामगिरी करताना 2 चेंडू टाकायचे बाकी आहेत. किशोर सज्ज होत आहे. ओ स्विंग पाहायला मिळाला, मात्र अधिक चेंडू कट झालेला आहे. बाहेरच्या दिशेने चेंडू निघाला होता. पंच सुनील म्हात्रे सरांचा वाईटचा इशारा येत आहे. किशोर सज्ज होत आहे. पुढचा चेंडू गोलंदाज हेमंत भोईर. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, मात्र बॅटवर घेतला गेला. गॅप मध्ये ढकलले चेंडूला. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय, मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावाने धावपलकावर धावा झालेल्या आहेत 13 धावा. या षटकामध्ये एक वाईट आला होता. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, त्यानंतर 6 धावा खर्च केलेल्या आहेत हेमंतने. रविदादा भोईर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. पुन्हा एकदा आपण पाहतो दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. षटक समाप्तीचा इशारा आलेला आहे. 2 षटकांचा खेळ सध्या तरी वीर तानाजी दापोडे संघाच्या पक्षामध्ये पाहायला मिळत आहे. कारण की धावा फक्त खर्च केलेल्या आहेत 15 धावा. दोन्ही फलंदाज प्रयत्न करतात जास्तीत जास्त धावा बनवण्याकरिता. रविदादा भोईर या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आता पाहूया गोलंदाज कोणी येईल तिसरा षटक टाकण्याकरिता. चिंतामण गोलंदाज षटक क्रमांक 3 दापोडी टीम संघाच्या माध्यमातून. सोच विचार करणं फार महत्वाचं आहे. जेव्हा आपण एकत्र 11 खेळाडू खेळत असतो तेव्हा कॅप्टनला गाईडलाईन करणं फार महत्वाचं आहे. कॅप्टनला फॉलो करणं फार महत्वाचं असतो. चिंतामण पाहूया कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतोय. आझादी दिली नाही आतापर्यंत धामणगाव संघाला. ऑफस्टिकचा चेंडू वेगाने टाकलेला हा चेंडू आहे, मात्र वेगावर नियंत्रण नाहीये. चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर. पंच वळत आहेत आमच्याकडे. वाईटचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावसंख्या धावपलकावर होते 16 धावा. 16 लॉस ऑफ 3 विकेट. पुन्हा एकदा त्या प्रकारचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा वाईट आलेला आहे. आता कुठेतरी लेंथ लाईन आता बदलावी लागेल गोलंदाजाला, कारण की या एक्स्ट्राच्या धावा जेव्हा आपण बॅटिंग करू तेव्हा आपल्याला बनवाव्या लागतील. तेच कुठेतरी आता कॅप्टन पोहोचतायत गोलंदाजासोबत चर्चा करतायत की आता लेंथ लाईन चेंज करायची आहे. धावा 17 धावा धावपलकावर. 17. चिंतामण राईट आर्म ओव्हर द विकेट. छोटासा रनअप आहे गोलंदाजाचा. पुढे निघून समोर खेळलाय चेंडू हवेमध्ये. टीमचे कॅप्टन होते तिथे, झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीये. मात्र 1 धाव झाली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. एका चेंडूवर 2 संध्या मिळणार नाहीये आणि ते देखील दापोटे टीम संघाच्या अगेन्स्ट. कुठेतरी आता टेन्स भरा मॅच सध्या तरी प्रेक्षक पाहत आहेत. धामणगावचे प्रेक्षक जे निराश झालेले आहेत ते निराशच आहेत, कारण की धावा बनत नाहीये. एक चौकार पहिल्या चेंडूवर आला होता राजू पाटील यांच्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या. त्यानंतर सिंगल डबल काम चालवत असताना आपण पाहतोय खेळाडूंना. रमेशचा हा स्ट्रोक. 1 धाव झाली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2 धावा पूर्ण केली जात आहेत. मला वाटतं मनोज पाटील होते तिथे. सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे दापोडा टीम संघाचा आणि सत्यवान होते तिथे. यस. धावा 20 धावा धावपलकावर. 20. पुढचा चेंडू. चिंतामण राईट आर्म ओव्हर द विकेटने. बॅटर रमेश सज्ज होत आहे. शॉर्ट बॉल
चेंडूला खेळल्या स्क्वेअर ऑफ द विकेट. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. एक सिंगल धाव आली आहे. आता दुसरा धाव मिळणार नाहीये. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो चांगला आहे. समोरच्या दिशेने सध्या चौकार षटकार आपण बघतोय, मात्र धामणगाव संघाचे खेळाडू सिंगल डबलने काम सध्या चालवत आहेत. फिल्डिंगचा जर आता विचार केला तर शतरक्षक डावखुऱ्याचा आहे, तर लॉंगनला आपण पाहतोय नांदेड पाटील. मिड विकेट क्षेत्रामध्ये कुंदन पाटील यांना पाहतोय. पुढचा चेंडू टाकताना गोलंदाज चिंतामण. शॉर्ट बॉल हुक करायचं होतं. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. थोडासा वेग देखील वाढवला होता गोलंदाजाने आणि वेगाचाच फायदा इथं मिळतोय गोलंदाजाला. दुपारनंतर जास्तीत जास्त धावा बनताना आपण नेहमी बघतो, मात्र सध्या तरी एक एक धाव संघर्षपूर्वक इथे बनवत आहेत चिंतामण. पुन्हा एकदा सुंदर असा हा स्ट्रोक. शतरक्षक वेगाने चेंडूपर्यंत आलाय. एक धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. थ्रो चांगला आहे आणि जेव्हा तुमचा थ्रो चांगला असतो तेव्हा फलंदाज रनआउट होत असतो. विकेट. नक्कीच आता किशोर देखील परतीचा प्रवास करताना आपण पाहतोय. धावा बनत नाहीये, धावा बनत नाहीये असा हा विचार सध्या खेळाडू कक्षामध्ये आहे. धावा झालेल्या आहेत तर 23 धावा धावफलकावर. मला वाटतं शेवटचा चेंडू असावा षटकातील. यस, शेवटचा चेंडू आहे. सुनील म्हात्रे सर देखील आम्हाला दाखवत आहेत की शेवटचा चेंडू बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. नक्कीच दोन्ही संघांना आपण अनाउन्समेंट केलेला आहे. शेलूमाता वल आणि आई गावदेवी पूर्णा अशी लढत यानंतर होणार आहे. चला, इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी याचे शेवटचा चेंडू आहे. चिंतामण चांगली गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह केल्या चेंडूला. कॅप्टन नांदेड पाटील चेंडूपर्यंत पोहोचलाय. फक्त आणि फक्त एकच धाव. 3 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. धावा अल्पेश सांगत आहे 24 धावा धावफलकावर. 24. मी सन्माननीय भरत पाटील साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते रवी भोईर साहेबांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. स्वागत आणि सन्मान सन्माननीय भरत पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते करत आहेत. रवी भोईर उपस्थित आहेत. या व्यासपीठावर त्यांचा स्वागत आणि सन्मान इथे केला जात आहे. त्यांना या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि माहेची शाल, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राचा हा महावस्त्र देऊन त्यांना आपण इथे सन्मानित करत आहोत. साहेब आपण आल्या या स्पर्धेमध्ये. थँक्यू सो मच. अँड आपण पुन्हा एकदा क्रिकेटकडे बोलणार आहोत, जिथे गोलंदाज टीमचे कॅप्टन नांदेड पाटील आपल्या तयारीमध्ये पाहायला मिळत आहेत. फार महत्वाचं षटक आहे श्याम स्पोर्ट धामणगाव संघासाठी, कारण की धावा फक्त 24 धावा आहेत. अजून 26 धावा जोडाव्या लागतील तुम्हाला. पहिला चेंडू, मोठा फटका नांदेड पाटीलच्या अगेन्स्ट. शतरक्षक तिथेचे आहे, मात्र तो बघत राहील कारण की चेंडू चालला सीमारेखा पार. षटकार. मला वाटतं शतरक्षक जर जागेवर असता, आम्ही रिप्ले मध्ये बघितला तर झेल झाला असता. फ्लॅट 6. षटकाराने आता धावा वाढतायत. 30 धावा धावफलकावर. 30 रन. टार्गेट पहा कोणाला गेलाय, स्लॉगरला, म्हणजे नांदेड पाटील यांच्या अगेन्स्ट एक षटकार आलाय. निलेश प्रयत्न करतोय. 5 चेंडू अजून खेळायचे आहेत निलेशला. शेवटपर्यंत थांबावं लागेल खेळपट्टीवर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा समोर समोर लॉप केलाय. शतरक्षक आहे चिंतामण, बघत राहील. बॅक टू बॅक दुसरा मॅक्सिमम 6. धन्यवाद. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत आणि स्ट्राईक कोणाकडे आहे तर निलेश. जबरदस्त खेळताना बॅक टू बॅक दुसरा षटकार आलाय.
आणि फलंदाज चिंतामणी यांनी रनआउटचा जो विकेट घेतला होता 5व्या चेंडूवर प्लस पॉइंट सध्या तरी आहे धामणगाव संघासाठी, कारण की मैदानाच्या आतमध्ये निलेश आला होता. धाव संख्या 36 धावा धावफलकावर. अजून एक षटकार आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे सन्माननीय रवी भोईर साहेबांच्या माध्यमातून. क्या बात आहे. मात्र ज्ञानदेव पाटील कमबॅक करना जानते. राईट मोर विकेट. हो, परफेक्ट यॉर्कर चेंडू होता. मात्र थोडंसं इम्पॅक्ट स्टंप लेग स्टंपच्या बाहेर, मात्र धाव घेण्याचा मूड नाहीये नो स्ट्राईकच्या खेळाडूचा. डॉट चेंडू. नक्कीच चांगली वापसी पाहायला मिळते. 3 चेंडू बाकी या षटकातील. पुढच्या दोन्ही संघाच्या कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस कंपल्सरी आहे. पूर्ण टीम कॅप्टन आपण सज्ज राहायचंय. विठ्ठल टॉप एक चेंडू हवेमध्ये दुर्वा चेंडू पर्यंत पोहोचलाय. फक्त एकच धाव इथे घेता आली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि आता काय घडलं पाहूया. पंच करताय चर्चा होऊ द्या, कारण की खर्चा मजबूत केल्या स्पर्धेला. जवळ 4-4.5 लाख रुपयाचे नुसते बॅनरच आहेत. अजून पेंडिंगला भरपूर आहेत मागे बॅनर. लावायला जागा राहिली नाही इतके बॅनर आहेत. जबरदस्त आयोजन. व्यासपीठ फार मोठा बनवलेला आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी देखील जागा बनवलेली आहे. खेळाडू कक्ष उभारण्यात आलेला आहे. टॉस बॉक्स बनवण्यात आलेला आहे. सर्व क्रेडिट जो आहे आई गावदेवी सोनाली टीम संघाला जातोय. जबरदस्त मेहनत घेतली सर्वांनी. पुन्हा एकदा आपण पाहतोय चेंडूला खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. एक धाव घेतली आहे. लगेचच आपण कमबॅक पाहायला मिळाला नांदेड यांच्या माध्यमातून. म्हणजे शेवटचा चेंडू असेल आणि धाव संख्या धावफलकावर आपण पाहतोय 38 धावा 38. अखरी गेन. शेवटचा चेंडू. नांदेड पाटील विकेट घेईल का? विकेट आलेला नाहीये. 14 धावा खर्च केलेत. मोठा पटका खेळाचा होता मिड विकेट क्षेत्रामध्ये. 1-2 का 4 आणि मॅचचा टर्निंग पॉइंट देखील बनू शकतो हा चौकार. अडवण्यासारखा होता. येतोय चौकार. टोटल धावा झालेल्या आहेत. अल्पेश आम्हाला सांगत आहे की 42 झालेल्या आहेत आणि 43 धावांचं आव्हान इथे ठेवण्यात आलेलं आहे श्याम स्पोर्ट धामणगाव संघाच्या माध्यमातून वीर तानाजी दापोडे संघाच्या समोर. चला आपण टॉस करूया. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण पोहोचायचे. वेलकम संजय पाटील, शिलुमाता वर्ल्ड टीम संघाचे कॅप्टन आलेले आहेत. त्याचबरोबर टीम आई गावदेवी पूर्ण टीमचे कॅप्टन आपण. चला नक्कीच टॉस बॉक्स मध्ये आपण पाहुण्यांना घेऊन जाणार आहोत. सन्माननीय भरत पाटील, रवी भोईर, संजयजी थळे साहेब आणि त्याचबरोबर विशाल मात्रे आपण देखील यायचे. सर्व पाहुण्यांना आपण पाहतोय टॉस बॉक्स मध्ये. सर सन्माननीय डॉक्टर यशवंत सोरे साहेबांच्या माध्यमातून टॉस बॉक्स देण्यात आलेला आहे. स्वर्गीय कुसुमाई महादू सोरे यांच्या नावाचा हा टॉस बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दोन्ही कॅप्टन आपल्या सोबत आहेत. सर्वप्रथम आपण टॉस दाखवूया. साहेब टॉस दाखवायचा दोन्ही संघांना. सरपंच, उपसरपंच आणि दुसऱ्या बाजूला आयोजक आहेत आई गावदेवी सोनाली. कोण जिंकतोय पाहूया टॉस. सरपंच उपसरपंच मात्र आई गावदेवी आलेले आहे. थांबायचं जाऊ नका. सर्वप्रथम आपण गिफ्ट देऊया. आम्हाला गिफ्ट स्पॉन्सर आहेत इथे आपण पाहतोय स्वर्गीय बाजीराव पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ एक गिफ्ट आहे. कुमार अक्षय बाजीराव पाटील यांनी दिलेला आहे. त्यानंतर हरिचंद्र पाटील साहेब
याच्या माध्यमातून एक गिफ्ट आहे आपण विनिंग कॅप्टनला द्यायचं आहे रवी भोईर. यस चालेल ठीक आहे. रोहिदास भगत साहेब देत आहेत आणि त्यानंतर शेलूमाता वर्ल्ड टीमच्या कॅप्टनला देखील एक सुंदर असं गिफ्ट आहे. त्यानंतर कोल्ड्रिंक्स आहे रवी मडवी आणि आकाश पाटील यांच्या माध्यमातून एक कोल्ड्रिंक्स आहे. पहिला जिंकलेल्या कॅप्टनला आपण द्यायची आहे. यस विठ्ठल पूर्ण टीमचे कॅप्टन आहेत. सन्माननीय भरत पाटील आणि संजय थळे देत आहेत. त्यानंतर आपण विशालला पण सांगूया की आपण शेलूमाता वर्ल्ड टीमच्या कॅप्टनला कोल्ड्रिंक द्यायची आहे. खूप खूप धन्यवाद सर्व पाहुण्यांचं आपण सर्वांनी बसून घ्यायचं आहे व्यासपीठावर. थँक्यू दादा. थोडीशी चर्चा कॅप्टन सोबत आपण करणार आहोत. नाणेफेकी जिंकलेली आहे पूर्ण टीम संघाने. आपण भरपूर खेळलो. आज सोनाल्या गावामध्ये आलेलो आहोत. कसं फील करतो मैदान आणि आयोजनाबद्दल काय म्हणणार आहे? अतिशय छान आहे फील्ड आणि जो ग्राउंड आहे असं दमनची फील येते प्रत्येक टायमाला इकडे आल्यावरती. नक्कीच आपण आता 40 गाठलेली आहे. 40+ म्हटलं की एक मोठा क्रिकेट झालेला आहे सध्या आणि चालू अंगामध्ये कंटिन्यू क्रिकेट चालू आहे. 40+चं हप्त्यामध्ये 2 टुर्नामेंट आहेत आणि सोनालीकरांचा हा आयोजन. मैदानाच्या आतमध्ये वॉटर बॉक्स आहे. त्या वॉटर बॉक्समध्ये कोल्ड्रिंक्स विथ पाणी. तुम्ही मैदानामध्ये पाणी घेऊन जाऊ शकणार नाही आहे. 30 इयर सर्कल तुम्हाला कंपल्सरी क्रॉसिंग करायची आहे. हे नियम आहेत म्हणजे जे क्रिकेटचे जे नियम आहेत त्यांनाच आपण फॉलो करत आहोत. नाणेफेकी जिंकले काय निर्णय? आम्ही फिल्डिंग. आपल्या संघासाठी शुभेच्छा. संजय पाटील यांच्याशी थोडीशी चर्चा करूया. चालू अंगामध्ये फायनलपर्यंत मजल मारली होती मात्र ही स्पर्धा मोठी आहे. सोनालकरांची स्पर्धा आहे. सरपंच उपसरपंच अशा कसं तुम्ही जेव्हा एंट्री केली तुम्हाला कसं वाटलं? अतिशय सुंदर आणि रम्य ठिकाणी ग्राउंड आहे. खेळायला मजा येईल. नाणेफेकी महत्वाची होती. जरूर जिंकले असते तर काय निर्णय असता? क्षेत्ररक्षण. आता बॅटिंग करायची आहे. काही हरकत नाही. 4 षटकांचा सामना धाबा बनवण्याकरिता आपण दोघं सध्या फॉर्ममध्ये आहात. नक्कीच तुम्हाला शुभेच्छा असतील. मित्रांनो नाणेफेकी झालेली आहे. आई गावदेवी पूर्ण टीम संघाच्या विठ्ठलने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोर शेलूमाता वल आहे. त्या संघाला देखील आपण शुभेच्छा देऊया. धन्यवाद. थँक्यू संदेश पाटील. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. फोर्टी 43 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. राजू पाटील विथ कुंदन पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. मॅच ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल सुरेख होता. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी फक्त मिळेल सिंगल. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. त्यानंतर पारितोषिक लावलं जात आहे. रविदादा भोईर यांच्या माध्यमातून कुंदन पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहे. 3 षटकार बॅक टू बॅक जर ठोकले तर 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फक्त न फक्त सिंगल. षटकातील पुढचा बॉल. या बले समोरच्या दिशेने केडीके कडक फटका. बॉल निघून जातोय सीमा पार. मिळतील 4 की 6 मात्र या ठिकाणी तपासलं जाईल.
यस, वन बाउन्सने बॉल गेलाय. 4 धावा मिळतील त्या ठिकाणी. 4च्या मदतीने धावफलक 6 वर पोहोचलाय. रामा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस आडव्या बाट निघालून काढलाय. स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. षटकार हॅट्रिक साठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. कुंदन पाटील साहेबांसाठी रवी दादा भोईर यांच्या माध्यमातून. रामा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल स्विच हिट मात्र फटका फसलाय. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली येत आहेत. स्वतः गोलंदाज पोहोचले होते त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. 8 धावा धावफलकावर. 43 धावांचा पाठलाग करतायत वीर तानाजी दापोडे संघ. अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. आतापर्यंत 8 धावा धावफलकावर, ज्यामध्ये एका चौकाराचा समावेश आहे. राजू पाटीलच्या बॅट मधून तो चौकार आपण पाहिला होता. रामा पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या बॉलेस बॅटच्या आतील गडा. शॉट फाईन लेगला श्याम पाटील आहे त्या ठिकाणी. फक्त सिंगल मिळेल आणि अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. 43 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये आल्यात टीम वीर तानाजी दापोडे साठी 9 धावा. नऊ धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक कंप्लीट झालंय. 43 धावांचा पाठलाग करतायत टीम दापोडे. चला थोडं स्पीडली खेळा धामणगाव टीमचे कॅप्टन. प्लीज विनंती असेल थोडं स्पीडली खेळा. बॉलिंग ट्रॅकवर श्याम. च्या माध्यमातून षटक क्रमांक 2 आणि षटकातील पहिला बॉल. श्याम पाटील बॉलिंग ट्रॅकवर. समोरच्या दिशेने राजू पाटीलला आपण पाहतोय. या बॉलेचा बॉल आडव्या बॅट निघालून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत संतोष भोईर त्या ठिकाणी. थोडी मिसफिल्ड आणि त्यावर येत आहेत 2 धावा. प्रत्येक धाव जी आहे ती महत्वाची आहे. धावा वाचवण्यासाठी मात्र या ठिकाणी प्रयत्न जरूर करावे लागतील. क्षेत्ररक्षकांना साथ द्यावी लागेल गोलंदाजाला. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे दोन्ही फलंदाजांसाठी. टॉप एज लागलाय. बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिले. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होतात आणि 2च्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 13 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. सोळा बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 16 बॉल मध्ये 30 धावांची आवश्यकता. श्याम पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या बले जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. पायचीची जोरदार अपील जरूर झाली होती मात्र पंच सहमत नाहीयेत त्या ठिकाणी.
षटका दिला पुढचा बॉल. या वेळेस नो बॉलचा इशारा आलाय. अव्वांतर धाव मिळेल. खेळपट्टी सोडून चेंडू आत आला होता. धावफलक 1 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पुन्हा एकदा श्याम. ऑन साइडला प्रहार झालाय. हा फटका चांगला आहे. बॉल थांबत नाहीये. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. चारने धावफलक पुढे सरकले. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. एक चांगला फटका राजू पाटीलच्या बॅट मधून आलाय. आवश्यकता देखील आहे या फटक्यांची, कारण विजयासाठी 43 धावा ठोकायच्या आहेत. ऑन साइडला बॉलला भिडकवलाय. बॉल थांबत नाहीये. निघून जातोय. सीमा पार. मिळतील 6. षटकार. या स्पर्धेसाठी उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालकवीर म्हणून आकर्षक ट्रॉफी ज्या आहेत ना, त्या ट्रॉफीज आम्हाला इंजिनियर विशाल पाटील साहेबांनी स्पॉन्सर केल्यात. आणि या मालिकावीरसाठी सायकल जी आहे ना, ती सायकल आम्हाला सुनील गोरे साहेबांनी स्पॉन्सर केली आहे. पुढे सरकलंय. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. यस, मॅचच्या दिशेने आपण बोलूया. 28 धावा धावफलकावर आहेत. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटक बाकी आहेत. 15 धावांची आवश्यकता. वसंत बॉलिंग ट्रॅकवर येतोय. मागच्या मॅच मध्ये तब्बल नक्कीच 61 धावांचं लक्ष्य आपण पाहिलं होतं. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. चांगल्या धावा बनतायत हळूहळू जशी ही स्पर्धा पुढे जात चालली आहे. सकाळचं सत्र म्हटलं की नक्कीच लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिला. प्रत्येक षटकारासाठी कुंदन पाटील यांच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे रविदादा भोईर यांच्या माध्यमातून. व्हाईट बॉल. अव्वांतर धाव मिळेल. अव्वांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 29 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तर 43 धावा जर रोखायच्या आहेत तर मात्र अव्वांतर धावांवर रोख लावणं गरजेचं आहे. या वेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे सफल झाले होते फलंदाज. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. चांगला बॉल म्हणावा लागेल वसंत यांच्या माध्यमातून. वसंत पुन्हा एकदा.
या बलेचा बॉल पुढे ठेवला होता, ऑन साइडला जातोय, कार्पेटच्या साने सिंगल मिळेल त्या ठिकाणी. सिंगल सोबत धावफलक 30 वर पोहोचलंय. उर्वरित 9 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. वसंत पुन्हा एकदा. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. वसंत चांगली गोलंदाजी करत असताना या षटकामध्ये आणि टीम धामणगावला आवश्यकता देखील आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील. 2च धावा खर्च केल्या 4 बॉल मध्ये. चांगली गोलंदाजी वसंतच्या माध्यमातून. या बॉलर देखील हलक्या हाताने खेळून काढलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकले. 32 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये डबल 1 11 धावांची आवश्यकता आहे. चांगला बॉल त्या ठिकाणी बीट केलाय पुन्हा एकदा. आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 30 कंप्लीट झाले. 3 षटकांची समाप्ती. 32 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र शेवटचं षटक. 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता. पाहूया शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय, कारण उर्वरित 6 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. राजू मात्रे बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. 6 बॉल मध्ये 11 ची आवश्यकता आहे. पाहूया या 11 धावा रोखल्या जातील का की त्या उलट काढल्या जातील. चला थोडं स्पीडली केला. दामणगाव टीमचे कॅप्टन आयोजक वारंवार सूचना देतात या ठिकाणावरना. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 11 धावा आवश्यक आहेत. चेसिंग इज कंपल्सरी. शेवटचं षटक. राजू मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. पाहूया राजू या 11 धावा रोखेल का. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र आता दबाव निर्माण करेल टीम दापोडेवर, कारण 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. राजू मात्रे एक चांगला गोलंदाज आहे टीम दामणगावचा. या बॉलर देखील अजून एक चांगला बॉल. पुन्हा एकदा बीट केलाय. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अशा परिस्थितीत निर्धाव चेंडू खेळणं कदाचित टीम दापोडेला महाग देखील पडू शकतं, कारण आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 11 धावांची आवश्यकता. फुलटॉस बॉल. जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. मिळेल लेग बायच्या स्वरूपात ही सिंगल. आणि आता मात्र 3 चेंडू आणि विजयासाठी 10 धावांची आवश्यकता आहे. तीन बॉलचा खेळ बाकी आहे आणि 10 धावा विजयासाठी काढायच्या आहेत. राजूचं चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहतोय, कारण 3 बॉल टाकून झाल्यात. 1 धाव खर्च झाली आणि ती देखील लेग बायच्या स्वरूपात. कंपल्सरी चेसिंग आहे. 10 धावा तुम्हाला विजयासाठी काढाव्याच लागतील. राजू मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर.
षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल ऑन साइडला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. निलेश अगदी वेगाने आलाय, मात्र 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकलाय. आता मात्र उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉल मध्ये 8 धावांची आवश्यकता आहे. विकेट गेलेली नाहीये अजून. भरपूर फलंदाज मागे राहिले, परंतु सामना येऊन ठेपलाय शेवटच्या 2 बॉल मध्ये. 8 धावांची आवश्यकता आहे. हे 40+ क्रिकेट आहे, यामध्ये रणनीती भरपूर महत्वाची असते. राजू पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल, या भलेचा बॉल हवेमध्ये. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत, परंतु त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. आणि आता मात्र शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर विजयासाठी गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. रवी दादा भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. शेवटच्या बॉलवर षटकार आला तर मात्र अतिशय सुरेख मॅच या ठिकाणी पाहायला मिळते आहे. 43 धावांचं लक्ष होतं, मात्र सामना येऊन ठेपलाय शेवटच्या बॉल पर्यंत. अंतिम चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. मात्र राजू मात्रेची प्रशंसा करावी लागेल. काय कमालीचं षटक फेकतोय आतापर्यंत, आणि या आधी वसंतने देखील भरपूर चांगलं षटक फेकलं. या दोघांच्या जोरावर सामना आता मात्र शेवटच्या बॉल पर्यंत आलाय. 1 चेंडू विजयासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. वडा मॅच काय दडलंय या शेवटच्या बॉल मागे. कोणता संघ विजयी होईल? खरं तर दोन्ही बाजूने ताकद तेवढीच लावली जाते. समोर राजू पाटील एक विस्फोटक फलंदाज आहे. शेवटच्या बॉल पर्यंत आहे त्या ठिकाणी. 6 धावा वसूल करेल का शेवटच्या बॉलवर, हे देखील आपल्याला पाहावं लागेल. तर दुसऱ्या बाजूने विचार करायचं झाला तर राजू मात्रे हा देखील एक चांगला अनुभवी गोलंदाज आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवर 6 ची आवश्यकता. षटकार पाहायला मिळेल का? पाहूया आपण. अंतिम चेंडू आहे. राजू मात्रे बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल समोरच्या दिशेने राजू पाटील. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. या वेळेस ड्राईव्हचा फटका, चौकार मिळालाय, परंतु आवश्यकता होती षटकाराची. मॅच फिनिश झाली आहे. सामना जिंकलाय श्याम स्पोर्ट धामणगाव टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम दापोडे. कुंदन पाटील साहेब आपण व्यासपीठावर यायचं आहे आणि सोबतच या मॅचचे मॅन ऑफ द मॅच अगदी महत्वाचं षटक ज्याने फेकलं वसंत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. षटक क्रमांक 30 फेकलं होतं. त्या षटकामध्ये फक्त ना फक्त 4च धावा खर्च केल्या होत्या. आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. चला या वसंत आपण मॅन ऑफ द मॅच साठी. काय कमालीचं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. आपण ट्रॉफी देऊया. रविदादा भोईर विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी द्या. जे ट्रॉफी आम्हाला लभेश नरेश पाटील यांच्या स्मरणार्थ नरेश सोंग्या पाटील यांनी स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर पैठणी आहे, ती देखील त्या ठिकाणी द्यायची आहे. प्रकाश दादा मडवी आपल्या शुभ हस्ते आपण पैठणी द्या. स्वर्गीय गणेश भोईर यांच्या स्मरणार्थ दिनेश भोईर यांनी ती स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर प्रेशर कुकर आहे, ते देखील आपण देऊया. कैलासवासी कुसुम हनुमान थले, संजय थले यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेला आहे.
त्यानंतर कॅप देखील आहे, ती देखील द्या. रवी भोईर यांच्या माध्यमातून ती दिली जाईल. जयनाथ गंगाराम हरड यांनी ती स्पॉन्सर केली आहे. त्यानंतर चॉकलेट बॉक्स आहे, ऋषभ शेठ यांनी ते स्पॉन्सर केलंय, ते देखील आपण देऊया. संजय मडवी या दादांच्या शुभ हस्ते आपण चॉकलेट बॉक्स देतोय. ऋषभ शेठ यांनी ते स्पॉन्सर केलंय. धन्यवाद. वेल प्लेड, वेल बॉल. पुढील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. मात्र त्या दरम्यान आपण स्वागत सत्काराकडे वळूया. व्यासपीठावर आपल्यामध्ये उपस्थित आहेत भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे